नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर तुम्ही आज एक न्यूज बघितलीच असेल की संयुक्त पूर्व परीक्षेची जी तारीख आहे ते जाहीर झालेली आहेत. तर त्या तारखा अशा आहेत की गट ब ची जी एक्झाम आहे ती 5 फेब्रुवारी ला होणार आहे व गट क ची एक्झाम आहे ती 4 मे ला होणार आहे. हा कालावधी खूप जास्त आहे. अभ्यास वगैरे करायला म्हटलं तरी तुम्हाला एक टाइम चांगला मिळत आहे. तुम्ही अभ्यास व्यवस्थित करू शकता आणि तुम्ही प्री नक्की क्वालिफाय होऊ शकता. यासाठी तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून टाइम मॅनेजमेंट करा आणि व्यवस्थित टाइम टेबलनुसार अभ्यास करा. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर यशाच्या राजमार्गाला नक्की कॉन्टॅक्ट करा. तर लक्षात ठेवा, जास्तीत जास्त अभ्यास करा एवढंच सांगणं आहे आमच्याकडून. आणि जर आपण बघितलं तर पदे वगैरे किती आहेत ह्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर PSI साठी 216 जागा आहेत, STI साठी 209 आहेत आणि ASO साठी 55 जागा आहेत. टोटल एकूण बघितले तर पद आहेत 480 पदे आहेत गट ब साठी. आणि आलेले आतापर्यंत अर्ज जर बघितले तर 2,80,652 अर्ज प्राप्त झालेले आहेत आयोगाकडे. आणि जर पुढे गट क च बघितले तर लिपिकसाठी बघितलं तर 803 जागा आहेत. कर सहाय्यकसाठी 482 जागा आहेत आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क जागाच नाहीत, लक्षात ठेवा. तांत्रिक सहाय्यकसाठी 9 जागा आहेत आणि उद्योग निरीक्षकसाठी 39 जागा आहेत. AMVI साठी जागाच नाहीत मित्रांनो. आणि टोटल जागा आहेत 1,333 जागा आहेत मित्रांनो. आता जर आपण पुढे बघितलं तर त्यासाठी एकूण अर्ज किती प्राप्त झालेले आहेत, तर एकूण अर्ज प्राप्त झाले 2,12,457 अर्ज प्राप्त झाले मित्रांनो. आणि जर पुढे बघितलं तर SR AMVI XI चे पदेच नाहीत, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे तुम्ही आता सध्या फुल फोकस अभ्यासाकडे द्या. तुम्हाला एक तरी पोस्ट मिळालीच पाहिजे आहे. आता जर पुढे बघितले, आता पहिल्या एक सांगितलेलंच आहे तर तेच पुन्हा रिपीट सांगतो. तर गट ब साठी टोटल 2,80,652 अर्ज आलेले आहेत आणि गट क साठी जर बघितले तर 2,12,457 अर्ज आलेले आहेत. तर आता अर्ज कोण कोण भरू शकतं त्यासाठी जर बघितलं, नवीन आता पोर्टल ओपन होणार आहे 6 तारखेपर्यंत, 6 जानेवारी पर्यंत. तर कोण कोण भरू शकतं याची माहिती आपण दिलेली आहे. वय जास्त झाले आहे त्यामुळे आपण बघितलं की मागं फॉर्म भरू शकले नव्हते त्यांच्यासाठी फॉर्म भरता येणार आहे. जे आधी पात्र होते पण त्यांनी फॉर्म भरलेला नाही तर त्या विद्यार्थ्यांना भरवताना अडचण म्हणजे कोणती अडचण नव्हती, त्यांना आता फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे ज्यांना अडचण आली होती फॉर्म भरताना वयामुळे तर त्यांनाच फक्त अर्ज भरता येणार आहे. पण जे जे त्यावेळेस अर्ज भरू शकत होते परंतु त्यांनी अर्ज भरला नाही तर त्यांना आता अर्ज भरता येणार नाही मित्रांनो. आणि जर पुढे बघितले तर आता एक्झाम काउंटडाऊन बघूयात आपण. तर 41 दिवस राहिलेले आहेत गट ब साठी, 132 दिवस राहिले आहेत गट क साठी आणि 124 दिवस राहिलेत राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी. आता तुम्ही म्हणसाल की 2025 मधील नवीन जाहिराती वगैरे त्या बाबतीत कसं असेल, तर राज्यसेवेची जाहिरात आहे ती जानेवारी मध्येच येणार आहे, जानेवारी 2025 मध्येच. गट ब ची जी एक्झाम आहे ती जुलै 2025 मध्ये येणार आहे आणि गट क ची जी जाहिरात आहे ती सप्टेंबर 2025 मध्ये येणार आहे. तर तुम्हाला कळलेच असेल की ही 2024 ची एक्झाम संपते तोपर्यंत 2025 ची जाहिरात येणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि बाकीकडे पुन्हा म्हटलं तर सरळ सेवा पण येणारच आहेत, तर त्यामुळे तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो. आता तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करून कळवा. धन्यवाद मित्रांनो.